सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंगमध्ये महाशिवरात्रीनिमित्त पार्वती माता व नंदीदेव प्राणप्रतिष्ठापना सोहळा. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर वळसंग ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात श्री जगन्माता जगत जननी पार्वती माता व नंदीदेव यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता हा सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात संपन्न होणार आहे. ग्रामदैवत महादेव मंदिरात जगत जननी पार्वती मातेच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून श्री वीरभद्र मंदिरात नंदीदेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या दिव्य सोहळ्यास परमपूज्य म.नि.प्र. श्री चणबसव गुरुबसव महास्वामीजी गुरुबसव विरक्त मठ यांच्या दिव्य सानिध्यात व अमृत हस्ते प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. धार्मिक विधीचा सविस्तर कार्यक्रम सकाळी लवकर वेदमंत्रोच्चार, गणेश पूजन, कलश स्थापना, नवग्रह पूजन, रुद्राभिषेक, हवन, होम आणि महाआरती असे विविध धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधी शास्त्रोक्त पद्धतीने केली जाईल. मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि भक्तिगीतांचा गजर यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग. या सोहळ्यासाठी वळसंग तसेच परिसरातील शिवभक्त, महिला मंडळे, युवक मंडळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने तयारीत गुंतले आहेत. मंदिर परिसराची स्वच्छता, मंडप व्यवस्था, प्रसादाची तयारी आणि भक्तांच्या स्वागताची व्यवस्था करण्यात आली आहे. महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले असून सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीने केले आहे. धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी पार्वती माता व नंदीदेव यांची प्राणप्रतिष्ठा होणे हे ग्रामस्थांसाठी अत्यंत शुभ मानले जात आहे. पार्वती माता ही शक्तीचे प्रतीक असून नंदीदेव हा भगवान शंकराचा परमभक्त व वाहन मानला जातो. या प्राणप्रतिष्ठेमुळे गावात आध्यात्मिक ऊर्जा, ऐक्य आणि सकारात्मकता वृद्धिंगत होईल असा विश्वास शिवभक्तांनी व्यक्त केला. वळसंगमधील शिवभक्तांच्या वतीने परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि पवित्र क्षणाचे साक्षीदार व्हावे अशी भक्तिमय विनंती करण्यात आली आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.